नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण एक झटपट होणारी रेसिपी बघणार आहोत। शिमला मिर्च बटाटा किती छान आणि असा एक मसाला वापरूया की त्या भाजीला अजून जास्त चव येईल। इथे 2 बटाटे, 1 शिमला मिरची, 1 टोमॅटो, 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत। 2 पळी तेल, जिरं, राई, कढीपत्ता चांगलं तडतडून द्यायचं। त्याच्यात पाव चमचा हिंग, त्यामध्ये कांदा घालूया, 1 मिरची बारीक चिरलेली, चवीप्रमाणे मीठ। छान कांदा लालसर होऊन देऊया आपण। थोडं झाकण देऊया म्हणजे कांदा आपला छान लालसर शिजला जाईल। जेवढा तुम्ही कांदा छान शिजवाल ना तेवढी भाजी ही अप्रतिम होते। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट असं हे घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। त्यामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया। आता आपण थोडं झाकण देऊन पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपण कांदा छान मऊसर शिजलेला आहे त्यामध्ये बटाटे घालून घेऊया, टोमॅटो। पुन्हा हे सगळं एकजीव करून आपण पुन्हा वाफेवर आपण बटाटे शिजवून घेऊया। ताटावरती पाणी ठेवा जेणेकरून आपली भाजी तळाला चिकटली जाणार नाही। इथे बघा छान असं मस्त वाफ आलेली आहे भाजीला। झटपट अशी ही भाजी होते सकाळच्या घाई गडबडीला टिफिनसाठी, मुलांना सुद्धा छान। आणि कधी एक आपल्याला पूर्ण जेवण बनवायचं कंटाळा आला असेल तरी एकमेव भाजी गरम गरम भात त्यासोबत छान लागते। इथे आपण शिमला मिरची घातलेली आहे। शिमला मिरची थोडा बटाटा शिजत आला का घालायची, कारण ती जास्त ओर शिजल्यानंतर ती भाजीची टेस्ट बिघडली जाते। इथे मी एक सिक्रेट मसाला वापरलेला, मॅगी मसाला। तुम्ही हा मसाला घालून बघा, खूप भाजी छान होते। तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघता मला कमेंट करून सांगा। माझ्या रेसिपी आवडतात की नाही, म्हणजे मला पण तुमचे आभार मानता येतील। इथे कोथिंबीर घालून आपण छान अशी भाजी परतून घेतलेली आहे। भाजी बघा किती छान मस्त आणि गरम गरम वाफाळलेला भात आणि त्यासोबत ही गरमागरम भाजी, दुसरं काहीही नको। चपातीसोबत पण तितकीच छान लागते, पण भातासोबत तरी अप्रतिम भाजी लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओला लवकरच भेटू। धन्यवाद।